Hello dear students, very good morning all of you. We are learning your geometry chapter. The name of the chapter is the trigonometry आणि आज या चॅप्टरचं लास्ट व्हिडिओ लेक्चर असणार आहे. पहा आपण थोडीशी रिव्हिजन करूया. फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिले होते. ओके, फॉर साइन कॉस टॅन जे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये पाहिले आहेत ते आपण रिवाइज केले होते. अँड कॉट सेक कोसेक हे रेशोज आपण न्यू पाहिले आहेत लेटेस्ट आत्ता 10th स्टँडर्डमध्ये. ओके, आफ्टर दॅट त्या रेशोजसाठी आपण एक डायग्रॅम काढली होती. आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढला होता आणि मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे की त्यावरून तुम्ही रेशोज कसे लक्षात ठेवू शकता. दॅट्स इनफ फॉर दी रेशोज. आफ्टर दॅट आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाहिल्या आहेत. आयडेंटिटीचे प्रूफ नॉट नेसेसरी. टोटल ओव्हरऑल 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. त्या आयडेंटिटीज तुम्हाला पाठ कराव्या लागतील. ओके, आफ्टर दॅट आयडेंटिटीज आपण एक चार्ट पाहिला होता, एक टेबल पाहिला होता फॉर अँगल थीटा. ओके, थीटाची व्हॅल्यू जेव्हा 0 डिग्री, आफ्टर दॅट 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री असेल तेव्हा ट्रिग्नोमेट्रिक जे रेशोज असणार आहेत साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत यासाठी तो टेबल होता. तो टेबल ही लक्षात ठेवण्याची खूप इझी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे. इतकं सगळं क्लिअर झाल्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 6.1 सॉल्व केला होता. वी हॅव डन विथ दॅट. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन बेस्ड पाहिलं होतं. ओके, ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इन लास्ट व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन ओनली. काय होतं त्यामध्ये, तर लाईन ऑफ विजन. ओके, मी एका पॉईंटला उभी आहे, मी दुसऱ्या पॉईंटकडे पाहते आहे, तर ती जी लाईन असणार आहे 2 पॉईंटमधली तिला आपण लाईन ऑफ विजन असं म्हणतो. अँगल ऑफ इलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन हे 2 पॉईंट्स आपण तिथे पाहिले होते. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय असणार आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन मीन्स जर आपण समुद्रसपाटी हा शब्द तुम्ही जॉग्राफीमध्ये भूगोलामध्ये वापरला असाल. ओके, हॉरिझॉन्टल लाईन, तिथून जेव्हा आपण वरती पाहतोय आपली लाईन ऑफ विजन अपसाईड असेल तो अँगल ऑफ इलिव्हेशन असणार आहे. अँड अँगल ऑफ डिप्रेशन जो हॉरिझॉन्टल लाईनपासून आपण खाली पाहत असो हॉरिझॉन्टल लाईनच्या लाईन ऑफ विजन जर डाऊनसाईड असेल तर तो अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे. त्याच्यावर बेस्ड बुकमध्ये तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स दिले आहेत. ॲप्लिकेशन ओरिएंटेड एक्झाम्पल आहेत बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्री. ते एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करणार होता. मी लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. होपफुली तुम्ही ते एक्झाम्पल्स सॉल्व केले असतील. नसतील केले तर व्हिडिओ हा इथेच होल्ड करा, ते एक्झाम्पल्स सॉल्व करा, ॲटलिस्ट ओव्हरलुक करा आणि त्यानंतर हे आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. ओके, दिस इज द लास्ट प्रॅक्टिस सेट ऑफ युअर चॅप्टर ट्रिग्नोमेट्री. यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ओके, एक्झाम्पल होतं द पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स फ्रॉम 80 मीटर फ्रॉम ए चर्च. ओके, तर आपल्याला चर्चची हाईट फाईंड करायची होती. हे एक्झाम्पल आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे. वी विल स्टार्ट फ्रॉम द सेकंड एक्झाम्पल्स. देर आर टोटल 6 एक्झाम्पल्स. ओके, सो let's start with the second. From the top of lighthouse, an observer is looking at a ship. Makes angle of depression 60 degree. If the height of a lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. Okay, इथे आपल्याला व्हॅल्यू दिली आहे √3 ची. √3 इज इक्वल टू 1.73. ओके, एक्झाम्पलमध्येच आपल्याला व्हॅल्यू दिली आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 2. व्हॅल्यू ऑफ √3 इज इक्वल टू इट्स 1.73. ओके, आता आपल्याला एक्झाम्पल काय सांगितलं आहे ते आधी समजावून घेऊयात. ठीक आहे, त्यासाठी आपण एक डायग्रॅम काढूयात. लाईट हाऊसमध्ये मधून एक शिप पाहतोय. ओके, सो सी वी विल ड्रॉ द डायग्रॅम फॉर दिस. Okay, suppose this is A, this is B and this is C. Angle of what they are saying, angle of depression. Suppose this is horizontal line. Okay, angle of depression is 60 degree. If A is 60 degree, C will be also 60 degree. The angle B is of 90 degree. We have to find this, the distance between lighthouse and ship. We will assume this as x. The height of the lighthouse is 90 meter. Okay, height of the lighthouse is 90
मीटर. ठीक आहे. व्हॉट वी हॅव टू फाइंड, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर जे शिप आहे तिथून लाईट हाऊसची डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. द डिस्टन्स बिटवीन शिप अँड द लाईट हाऊस. ओके, दिस इज लाईट हाऊस, ए बी इज द लाईट हाऊस. इथे आपण उभा आहे. इथून आपण काय पाहतो आहे, तर वी आर वॉचिंग, आपण शिप पाहतो. ओके, मग इथे अँगल ऑफ डिप्रेशन आहे, किती आहे, तर 60 डिग्री अँगल ऑफ डिप्रेशन आहे. मग आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे सी बी किंवा बी सी, ते आपण एक्स अज्यूम करूया. लाईट हाऊसची हाईट 90 मीटर इतकी दिली आहे. सो वी विल राईट वॉट एव्हर दे हॅव गिवन. ओके, बी सी इज वॉट, बी सी इज डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस. ओके, काय आहे ते, डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस. ओके, किती आहे, एक्स अज्यूम करतोय आपण. ए बी काय आहे, ए बी इज अ हाईट ऑफ, वी विल राईट जस्ट एच ऑफ लाईट हाऊस. किती आहे, तर ते आहे 90 मीटर. ओके, नाव हे काय आहे, ए इथे आपण डी म्हणूया. हॉरिझॉन्टल लाईन आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन किती आहे, तर 60 डिग्री. क्लिअर. नाव वी विल सॉल्व दिस एक्झाम्पल. तुम्हाला डायग्रामॅटिकली मी समजावून सांगितलं आहे की आपल्याला नक्की काढायचं काय आहे. आता काय काढायचं आहे, तर सी बी काढायचं आहे. काय, तर डिस्टन्स बिटवीन बी सी, द डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस. ओके, जे की आपण एक्स अज्यूम केलं आहे. खूप इझी सोल्युशन असणार आहे. लेट्स स्टार्ट विथ दी सोल्युशन. अँगल डी ए सी इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, अँगल डी ए सी, it means this angle is 60 degree. They have already told us that the angle of depression is 60 degree. AB is equal to 90 meter and BC is equal to x. Now angle ACB is equal to 60 degree. I have already told you, हा angle 60 असेल तर हा angle सुद्धा ACB काय असणार आहे, 60 असणार आहे. कशावरून, तर हे दोन्ही काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. ओके, सो इन ट्रायंगल ए बी सी बी अंडर रूट ऑफ tan ऑफ 60. ओके, अँगल किती दिला आहे आपल्याला, 60 दिला आहे. tan 60 काय असेल, ए बी अपॉन बी सी. ओके, ए बी अपॉन बी सी. ए बीची व्हॅल्यू किती आहे, तर 90 मीटर इतकी दिली आहे. सो 90. बी सी किती आहे, तर बी सी एक्स आपण अज्यूम करतो आहे आणि tan 60 किती असणार आहे, तर tan 60 विल बी अंडर रूट ऑफ 3. ओके, tan 60ची व्हॅल्यू काय असणार आहे, तर अंडर रूट ऑफ 3. ओके, सो वी विल सॉल्व दिस. एक्स इज इक्वल टू 90 अंडर रूट ऑफ 3. आता हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, एक्स इज इक्वल टू 90 अंडर रूट ऑफ 3. म्हणजेच काय करूया, एक्स इज इक्वल टू 90 अंडर रूट ऑफ 3 इंटू अंडर रूट ऑफ 3ने मल्टिप्लाय करूया. ओके, अंडर रूट ऑफ 3 इंटू 90 किती येईल आन्सर, एक्स इज इक्वल टू 90 इंटू अंडर रूट ऑफ 3. ओके, आणि इथे अंडर रूट ऑफ 3 इंटू अंडर रूट ऑफ 3 आन्सर येईल 3. सो एक्स इज इक्वल टू 330 जा 90, सो 30 अंडर रूट ऑफ 3. इथे अंडर रूट ऑफ 3ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिली आहे. किती आहे, 1.73. सो एक्स इज इक्वल टू 30 इंटू 1.73. एक्सची व्हॅल्यू किती आली, सो एक्स इज इक्वल टू 51.9 मीटर. ओके, एक्सची व्हॅल्यू किती आली, तर 51.9 मीटर. अँड हिअर वी गॉट द आन्सर. सी बी जो आपण बी सी एक्स म्हणतो आहे
ship, the distance between ship and lighthouse is 51.9 मीटर. ओके, समजलं गणित आपण कसं सॉल्व केलं आहे. कॉपी डाऊन दिस सोल्युशन, डायग्राम ड्रॉ करा, तुमच्यासाठी काढली आहे जस्ट टू अंडरस्टँड. ओके, सो आणि खाली तुम्ही आन्सर इन वर्ड्स लिहिणार आहात. वी आर सॉल्विंग द वर्ड प्रॉब्लेम्स. द डिस्टन्स बिटवीन द शिप अँड द लाईट हाऊस इज 51.9 मीटर. ठीक आहे, युनिट विसरू नका, युनिट इज मीटर. जे युनिट आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिवन युनिट असेल तेच युनिट आपण यूज करणार आहोत. हिअर दे हॅव गिवन 90 मीटर, सो वी यूज देअर 51.9 मीटर. ओके, see the next question, third question of your practice set 6.2. Question is, refer the textbook. Two buildings are facing each other on a road with width 12 meter. From the top of first building, which is 10 meter high, the angle of elevation of top of second is found to be 60 degree. What is the height of the second building? ओके, आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट काय असेल हे इथे फाइंड करायचं आहे. तुम्ही तो क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करा. सो आय विल मेक डायग्राम फॉर दॅट क्वेश्चन. Suppose this is the road between the two buildings. Okay, the height of the first building is 10 meter. It is 12. It's so broad, I guess, and it is 12 meter. This is what? This is the road. Okay, for height of the first building is 10 meter. And if we look at the second building from the top of a first building, it will be the angle of elevation is of 60 degree. Okay, the angle of elevation is 60 degree, and we will assume this as a x meter. Okay, x meter. Now see, A, we will say A, B, D and E. Okay, बघा, ए बी ही फर्स्ट बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंगच्या टॉपवरून जर आपण सेकंड बिल्डिंगचं टॉप पाहिलं तर अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. ए बी या बिल्डिंगची हाईट 10 मीटर आहे. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जो रोड आहे, दोन बिल्डिंगमधलं जे डिस्टन्स आहे ते 12 मीटर आहे. क्लिअर. आता इथे ए बी डी ई हा एक रॅक्टँगल तयार झाला आहे. ओके, सो प्रॉपर्टी ऑफ रॅक्टँगल, द अपोजिट साइड्स ऑफ रॅक्टँगल आर इक्वल. ओके, तो सो ती प्रॉपर्टी यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. पण ए बी काय आहे? ए बी इज हाईट ऑफ बिल्डिंग. ओके, बिल्डिंग 1 किती आहे तर 10 मीटर आहे. हे जे बी डी आहे ते काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू बिल्डिंग. ओके, बिटवीन टू बिल्डिंग्स किती आहे तर हे 12 मीटर आहे. सीई किती आहे तर सीई इज इक्वल टू एक्स. आणि अँगल ऑफ इलिव्हेशन जो आहे तो अँगल किती आहे तर 60 डिग्री. ओके, अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. सो नाव वी विल सॉल्व दिस एक्झाम्पल. डायग्राम व्यवस्थित समजून घ्या, ती समजली तर एक्झाम्पल समजणार आहे. ओके, ए बी ही फर्स्ट बिल्डिंगची हाईट आहे. इथून आपण सेकंड बिल्डिंगच्या टॉपला पाहतोय तर अँगल ऑफ इलिव्हेशन 60 डिग्री होतोय. ए बी या बिल्डिंगची हाईट 10 मीटर आहे. फर्स्ट बिल्डिंग आणि सेकंड बिल्डिंग यांच्यामध्ये जो रोड आहे त्याची विड्थ 12 मीटर आहे. ओके, म्हणजे या दोन बिल्डिंगमधलं अंतर जे असणार आहे, डिस्टन्स जे असणार आहे ते 12 मीटर असणार आहे. क्लिअर. सो आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट फाइंड करायची आहे. ती किती असेल? डी प्लस सी. आता डी इथे 10 आहे म्हणजे हे सुद्धा 10 असणार आहे. ओके, द अपोजिट साइड्स ऑफ रॅक्टँगल आर इक्वल और सेम. मग ह्या डी मध्ये हे एक्स जेव्हा आपण ॲड करणार तेव्हा आपल्याला या बिल्डिंगची हाईट मिळणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. व्हॉट वी विल से? ए बी डी ई इज अ रॅक्टँगल. ABDE इज अ रॅक्टँगल. ओके, मग आता या रॅक्टँगलमध्ये जी AE असणार आहे, ओके, AE इज इक्वल टू BD
इज इक्वल टू किती आहे तर 12 मीटर. ओके, नाव ए बी इज इक्वल टू ई डी इज इक्वल टू 10 मीटर. ए बी इज इक्वल टू ई डी विच इज इक्वल टू 10 मीटर. ओके, बी डी किती आहे 10 आहे. ए ई सुद्धा 12 आहे. ए ई 12 असणार आहे. ए बी 10 आहे. ई डी देखील 10 असणार आहे. दॅट्स वॉट वी हॅव रिटन ओव्हर हिअर. देन आफ्टर दॅट वॉट दे हॅव टोल्ड अस सी ई सी जो असणार आहे तो आपण एक्स अज्यूम करूया. ओके, ई सी विल बी एक्स. सो इन ट्रायंगल AEC tan 60 डिग्री इज इक्वल टू काय असेल तर CE अपॉन AE. ओके, आता AE किती आहे आपल्याला माहिती आहे, आपण इथे लिहिलं आहे 12 आहे. सो CE आपण एक्स अज्यूम करूया. AE 12 अँड tan 60 डिग्री असणार आहे अंडर रूट ऑफ 3. सो एक्स इज इक्वल टू 12 अंडर रूट ऑफ 3 मीटर. ओके, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती आहे 12 अंडर रूट ऑफ 3. पण आपल्याला काय काढायचं आहे, ही पूर्ण व्हॅल्यू काढायची आहे. ही आपल्याला मिळाली 12 अंडर रूट ऑफ 3. पूर्ण बिल्डिंगची हाईट काढायची आहे. ओके, सो हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग is equal to this DE plus EC. ओके, DE plus EC. DE किती आहे तर किंवा ED आपण म्हणूया 10 प्लस EC आत्ता आपण फाइंड केलं आहे 12 अंडर रूट ऑफ 3. सो सेकंड बिल्डिंगची हाईट किती आली राईट मीटर. 10 प्लस 12 अंडर रूट ऑफ 3 मीटर. द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 10 प्लस 12 अंडर रूट ऑफ 3 मीटर. हा आहे क्वेश्चन नंबर 3. या प्रॅक्टिस सेटमध्ये जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो सेम क्वेश्चन नंबर 3 सारखा आहे. ओके, द डायग्राम विल बी सेम. तिथे जे काही मेजरमेंट्स दिले आहेत ते चेंज होणार आहेत. आणि क्वेश्चन नंबर 5 अँड 6 तुम्ही स्वतः बाय युअर ओन सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहात. नाव हिअर आपला ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर पूर्ण झाला आहे. फक्त जॉमेट्रीचा एक आणि अल्जेब्राचा एक असे 2 चॅप्टर्स रिमेनिंग आहे. तुम्हाला आता सेल्फ प्रिपरेशन करायला सुरुवात करायची आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. ओके,